त्यामुळे कुठला पण तुम्ही प्रॉब्लेम घेतला हे जे असे 4-5 क्वेश्चन जर ते एवढे मोठे क्वेश्चन विचारायच्या वेळी हे साधे 4 क्वेश्चन जर कुठला पण क्वेश्चन जर घेतला त्याच्यानंतर जर हा साधा प्रश्न विचारला की हा what are the objective of my project, then how this can be implemented, then how is cost involved, then whether innovative, how it is innovative, whether it is a helping to solve certain and how it is more complex. हे 5 क्वेश्चन विचारले ना काढलेल्या आयडिया 100 मधल्या तिथंच 90 इलिमिनेट आता त्यामुळे हा फर्स्ट स्टेप प्रोजेक्ट सिलेक्शन मध्ये फर्स्ट सो इन केस ऑफ इनोव्हेटिव्ह स्किल्स कसं करायचं लोकांना म्हणजे मी म्हटलं ना बिहेवियरल स्किल्स क्वेश्चनिंग करायचे ऑब्झर्व करायचे networking through experimentation through. One of the products which we have developed in our department is paper recycling machine of our first electrical batch 2021-2022. नंतर त्याच्यात काय केलं होतं we thought of that while attending one meetings, statutory meetings. I came to realize that I can do something which is helpful to the society. And they should give some entrepreneurship, म्हणजे लोकांना जॉब मिळाला पाहिजे तसा विचार केला. Then after thinking of these ideas, I realized that every semester, CS intake is 120. Every semester 6 assignments, 6 काय ते लॅब मॅन्युअल्स. तुमच्याकडे लिहायला तर कमी आहे, किती लावले मागच्या वर्षी लिखा. Then PPP pages. एका क्लासचे एवढा असा कॉलेज स्टेशनरी बेस्ट झाली आणि the cost of stationery is paper. This paper is not used for anywhere because this is not big size paper like newspaper. This is small paper, so very rarely used in the shops etc. मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन रद्दी विकती 5 रुपये किलो. मग गाडीचं भाडं एवढा लांब न्यायला रिसायकलिंग युनिट्स आहे अशा ठिकाणी जर न्यायचं म्हटलं तर काय हा क्वेश्चन आहे. मग आपण काय करतो तिथे न्यायचं त्या कॉर्नरला जाळून टाकतो. मग एन्व्हायरमेंटला तुम्ही हार्म करताय. नॉर्मल पेपर तयार करायचं म्हटलं तर नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही काय करताय झाडांना कट करताय डिफॉरेस्टेशन होतं. मग जर इथलाच पेपर इथंच वापरला त्याला रिसायकल केला तर आय कॅन गिव्ह डबल बेनिफिट टू द एन्व्हायरमेंट. मग ते पेपर रिसायकलिंग मशीन तयार करायला त्याचे 6 सब युनिट आणि प्रोजेक्टला आपण किती देतो 4000 देतो मुलांना. उरलेला सगळा खर्च त्यांनाच करावा. त्यामुळे सेकंड चॅलेंज वॉज मग घरातल्या मटेरियल पासून काय करायचं 6 मशीन. And one idea, calendar machine म्हणजे पेपर असा पास होतो असं फ्रेशच्या ह्याच्यातून ते करायचं होतं त्यांना. ते कॅलेंडरिंग मशीनची कॉस्ट 1 लाख रुपये आहे रिअल मध्ये छोटी मशीन.